सुस्वागतम. ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता अर्जुन हा नाश्ता करण्यासाठी टेबलवर बसलेला असतो आणि एकटक तो सायलीच्या प्रेमामध्ये हरवून गेलेला असतो. अर्जुनच्या डोळ्यासमोर सायलीचे सर्व बोलणे येत असते. तर सायलीने आपल्यासोबत कसे पोट दुखण्याचे नाटक केले आणि आपण कसं घाबरलो, तेव्हा सायली कशी हसल्या, हे सर्व आता अर्जुन समोर येत असते. तर आता मी माझ्यासाठी तुम्हाला दुःख देऊ शकत नाही, हे सायलीचे बोलणे अर्जुनच्या तोंडासमोर येतं. इकडे आता कल्पना, सायली सर्वजण मार्केटमधून काय काय आणायचे आणि पूजेची तयारी कशी करायची याची लिस्ट बनवू लागतात. तर सायली म्हणते की आता लिस्ट तर झालीच, मी यांना ही लिस्ट देते, ऑफिसवरून आल्यानंतर ते ह्या सर्व गोष्टी घेऊन येतील. त्यानंतर कल्पना ही अर्जुनकडे येत म्हणते की अर्जुन, तुझ्या ऑफिस शेजारी ते मार्केट आहे ना, तेथून तू झेंडूची फुले घेऊन ये बरं का. तर अर्जुन हा सायलीतून बाहेर निघून भानावर येतो. तर अर्जुन हा एकटक नजरेने सायलीकडेच बघत असतो. तेव्हा सायली अर्जुनकडे बघत विचार करते की हे असे माझ्याकडे का बघतात. तर कल्पनासुद्धा अवाक झालेली असते. तेवढ्यात विमल म्हणते की मला वाटतंय की सायलीताईंनी सुद्धा बरोबर जायला हवे, कारण फुलं स्वस्त मिळतील ना. तर कल्पना म्हणते की बरोबर आहे, मला सुद्धा वाटत नाही की अर्जुन एकटा फुलं आणील म्हणून. तर इकडे हळूच सायली अर्जुनला म्हणते की काय चाललंय, लक्षात आहे ना. तर कल्पना आणि विमल दुसरीकडे बघू लागतात. तेवढ्यात कल्पना म्हणते की अरे अर्जुन, काय चाललंय तुझं, कुठल्या तंद्रीत आहेस तू. तेव्हा लगेचच अर्जुन म्हणतो की कुठे काय मामा. तेव्हा कल्पना म्हणते की आणशील ना मग अर्जुन फुलं. तर अर्जुन म्हणतो कोणती फुलं. तेव्हा कल्पना डोक्याला हात लावते. तर विमल लगेचच म्हणते की अर्जुन दादा कुठेतरी हरवले. तर कल्पना म्हणते की कोणता बरं आणि कोणाचा बरं विचार करत असेल अर्जुन तू. तर हसतच कल्पना आणि विमल तेथून निघून जातात. तेव्हा सायली म्हणते की ऐका ना, तुम्हाला काय झालं हे असं. तेव्हा विचार करत अर्जुन म्हणतो की मिसेस सायली, मी तुम्हाला कसं सांगू की मला काय झालंय ते. इकडे आता तन्वी ही तिच्या रूममध्ये बसलेली असताना विपुलचा तन्वीला फोन येतो. तेव्हा तन्वी विचार करते की या विपुलला माझ्यावर लाईन मारायला भरपूर वेळ आहे, पण मी तन्वी आहे, मी तुझ्या हातात येणार नाही विपुल, आणि तुझा फोनही उचलणार नाही, तू काही काळजी करू नकोस, असे आता त्या फोनकडे बघत तन्वी विचार करते. तर लगेचच तन्वी विचार करते की कदाचित अस्मिता असेल. तेव्हा तो फोन अस्मिताचाच असतो. लगेच तन्वी फोन उचलते. तेव्हा अस्मिता म्हणते की आजपर्यंत आपल्याला फक्त शंका होती, पण आज माझं शंकेचं रूपांतर खात्रीत झालंय. तर तन्वी म्हणते काय बोलतेस अस्मिता. तर अस्मिता म्हणते की तन्वी, आज काय झालं तुला माहीत आहे का. तेव्हा बेडरूममध्ये येताच सायली आणि अर्जुनला ते ओलेचिंब होताना कसे आपण बघितलं, आणि सायली बाहेर अर्जुन आतमध्ये होता, हे सर्व सत्य आता अस्मिता ही तन्वीला सांगते. आणि अर्जुनने आपल्याला कसं खोटं सांगितलं, तर आपण दरवाजाच्या बाहेर गेल्यानंतर सायली कशी अर्जुनवर ओरडली आणि जे खरं आहे ते सांगायचं होतं हे कशी बोलली, हे आता अस्मिता तन्वीला बोलते. तर तन्वी म्हणते की अगं मग तू तर पूर्ण आजीला सांगितलं असतं ना, आणखी मजा आली असती. तेव्हा अस्मिता म्हणते की पूर्ण आजीला सांगण्यासाठी आपल्याकडे पुरावा हवा आहे, आणि मग अर्जुन आणि सायली हे खरे नवरा बायको नाहीत, हे आपण पुराव्यानिशी पूर्ण आजीला सांगू, आणि मग पूर्ण आजी सायलीला लगेचच घराबाहेर काढेल. तेव्हा तन्वीला ते ऐकून आनंद होतो. तर लगेचच तन्वी म्हणते की मग आता आपल्याला पुरावे गोळा करायला हवे, आणि त्यासाठी आपल्याला आता भेटायला हवं, पुरावे कसे गोळा करायचे ते. तर अस्मिता म्हणते की मग लगेचच आपण खाली भेटू, तू मार्केटमध्ये ये. तर तेवढ्यात रविराज तिथे तन्वीला म्हणतो की तन्वी. तर लगेचच तन्वी फोन कट करते. रविराज म्हणतो की तन्वी, आज माझ्याकडे खूप वेळ आहे, चल आपण खाली जाऊन कॉफी पिऊयात. तर तन्वी म्हणते की बाबा मी थांबले असते, पण मला बाहेर जरा मोठं काम आहे. तेव्हा रविराज म्हणतो की माझ्यासोबत थांबण्यापेक्षा अजून कुठलं मोठं काम आहे. तेव्हा तन्वी विचार करते की आता काय थाप मारू. तेव्हा लाजतच तन्वी म्हणते की बाबा मी विपुलला भेटायला जाते, तुम्ही सांगितलं होतं ना माणूस कसा आहे त्यापेक्षा त्याला समजून घ्यायला हवं. तन्वी म्हणते की तुम्ही जर म्हणत असाल तर मी विपुलसोबत लग्न करायला सुद्धा तयार आहे. तेव्हा तू विपुलला भेटायला जाते हेच माझ्यासाठी खूप असल्याचे रविराज आता तन्वीला बोलतो. इकडे आता पोलीस इन्स्पेक्टर हे लगेचच अर्जुनच्या घरी येतात आणि म्हणतात की आम्ही रस्त्यावरचे सर्व CCTV फुटेज चेक केले, त्या विसर्जनामध्ये जे जे होते त्यांचे सर्व व्हिडिओ देखील चेक केले, पण त्या हल्लेखोराने त्याचा चेहरा पूर्णपणे झाकलेला होता, त्यामुळे त्याला ओळखणं आणि त्याची आयडेंटिटी समोर आणणं खूप कठीण आहे.
इन्स्पेक्टर म्हणतात की त्या अटॅकरसोबत अजूनही एक माणूस होता, पण तो सुद्धा ओळखणं खूप कठीण आहे. त्यामुळे आपल्याला पुढे ही केस चालू ठेवता येणार नाही. तर लगेचच चैतन्य म्हणतो की मग आपल्याला तो हल्लेखोर कधीच भेटणार नाही का? तर इन्स्पेक्टर म्हणतात की हो. तेव्हा अर्जुन म्हणतो की जोपर्यंत तो हल्लेखोर पकडत नाही तोपर्यंत माझ्या बायकोला जीवाला धोका आहे, तुम्हाला कळतंय का? इन्स्पेक्टर म्हणतात की मला वाटतंय हा हल्ला तुमच्या प्रोबेशनमधून झाला असेल. कुठल्या तरी एका क्रिमिनल केसच्या माणसाने तुमच्यावर हा हल्ला केला असेल. तर चैतन्य म्हणतो की पुढची स्टेप काय असणार आहे इन्स्पेक्टर? तर इन्स्पेक्टर म्हणतात काहीच नाही, आपल्याला ही केस क्लोज करावी लागेल. आणि इन्स्पेक्टर उठतात. तर लगेच रागाने अर्जुन हा आतमध्ये निघून जातो. तेव्हा कल्पना म्हणते की आता अर्जुन अजून स्वतःला त्रास करून घेणार. विमन म्हणते की 2 माणसं सायलीताईवर हल्ला करतात आणि ते सापडत नाही म्हणजे काय? तर सायली म्हणते की अहो, मी एवढी त्याच्या जवळ असताना त्या माणसाला ओळखू शकले नाही तर पोलीस काय ओळखू शकतील? तेव्हा लगेचच सायली ही कल्पनाला समजावते. तर इकडे आता अस्मिता आणि तन्वी एका कॅफेमध्ये येऊन भेटतात. तेव्हा अस्मिता म्हणते की मला अर्जुन आणि सायलीच्या नात्यामध्ये काहीतरी गडबड वाटते. बघ ना सायली, ज्यावेळेस कपडे चेंज करत होती त्यावेळेस तिने अर्जुनला बाथरूममध्ये लॉक करून घेतलं होतं. तेव्हा तन्वी म्हणते की असं जर असेल ना तर पूर्ण आजी त्या सायलीला 2च मिनिटात घराबाहेर काढेल. पण मला अजून एक प्रॉब्लेम वाटतोय. आपण कायम त्या दोघांना वेगळं करण्याचा प्रयत्न करतोय, पण ते प्रत्येक वेळीच आपणच तोंडावर आपटतोय. अस्मिता म्हणते की मी पूर्ण आजीसमोर त्यांचा असा काही पुरावा आणेल की पूर्ण आजी सायलीला घराबाहेरच काढील. तेव्हा तन्वी म्हणते काय करणार आहे? तर अस्मिता म्हणते तेच तर काही कळत नाही ना. तर इकडे आता रविराज घरामध्ये बसला असताना विपुल तिथे येतो. तेव्हा लगेचच विपुलला बघत रविराज म्हणतो की मला वाटलंच तू तन्वीला सोडायला आला असशील. तर विपुल म्हणतो की नाही काका, मी तन्वीला भेटायला आलोय. मी तन्वीला मगापासून खूप कॉल करतोय आणि मेसेजही केले, पण तिने काहीच रिप्लाय दिला नाही. तेव्हा रविराजला मोठा धक्का बसतो. तेव्हा रविराज विचार करतो की मग तन्वी कुणाला आणि कुठे गेली असेल. तर लगेचच इकडे विपुल म्हणतो की काका काही प्रॉब्लेम झालाय का? तर लगेचच विपुल म्हणतो की मी तन्वीसाठी थांबू का जाऊ? तर रविराज म्हणतो थांब, तन्वी कुठे गेली ना मी फोन करूनच विचारतो. इकडे आता अस्मिता तन्वीला प्लान सांगत असते. अस्मिता म्हणते की या प्लाननुसार पूर्ण आजी जेव्हा सायलीला हाकलत असेल ना तेव्हा तू फक्त तिथे बघत उभा राहायचं. तेव्हा अस्मिता म्हणते की अस्मिता तुझं हे ऐकायला खूप बरं वाटतं ग. तर लगेचच तन्वीला रविराज फोन करतो आणि म्हणतो कुठेही तू? तर हसतच तन्वी म्हणते की बाबा मी तुम्हाला सांगितलं होतं ना मी विपुलला भेटायला जाणार आहे म्हणून. तेव्हा आम्ही एका कॅफेमध्ये आलोय. तर रविराज म्हणतो की कुठल्या कॅफेमध्ये? हसतच तन्वी म्हणते की कॅफे क्रंचमध्ये आलोय आम्ही. विपुलला हा कॅफे खूप आवडतोय ना. तेवढ्यात रविराज फोन कट करतो आणि म्हणतो की विपुल मी चेंज करून येतो, आपण जरा बाहेर जाऊयात. तर इकडे आता पुन्हा फोन ठेवत तन्वी अस्मिताला सांगू लागते की आपण अर्जुन आणि सायलीच्या बेडरूममध्ये एक मोबाईल ठेवायचा आणि त्याचा फ्रंट कॅमेरा ओपन करून ठेवायचा. तेव्हा ते जे जे काही बोलतील ना ते सर्व आपल्याला रेकॉर्ड होईल. तन्वी म्हणते की त्या मोबाईलमध्ये जे रेकॉर्ड होईल ना ते पुराव्यासहित आपण घरच्यांना दाखवू शकतो ना. तेवढ्या तिकडे रविराज हा विपुलला घेऊन तिथे येतो. तेव्हा रविराज आणि विपुलला बघताच तन्वीच्या पायाखालची जमीन सरकते. तर हसतच अस्मिता म्हणते काका कसा आहेस? तर रविराज म्हणतो मी बरा आहे, तू कशी आहे? तेव्हा अस्मिता म्हणते की ॲक्च्युली मी आणि तन्वी सहजच गप्पा मारायला भेटलो होतो. अस्मिता म्हणते की ती तिच्या क्लासमधील मैत्रिणीला भेटायला आली होती ना. तेव्हा ते ऐकून रविराजला आणखी मोठा धक्का बसतो. तर तन्वी घाबरते. तर आता इकडे चैतन्य हा अर्जुनला समजावण्यासाठी त्याच्या बेडरूममध्ये येतो. तेव्हा अर्जुन म्हणतो की चैतन्य तुला कळतंय का, सायलीवरती जो अटॅक झाला तो माझ्यामुळे झाला आहे. तर लगेच चैतन्य म्हणतो की अरे तुझ्यावर कोणातरी क्रिमिनलने हल्ला केला असेल. तेव्हा अर्जुन बोट करत बोलू लागतो. तर तेवढ्यात सायली तिथे म्हणते की तुम्ही रागाने का आतमध्ये निघून आला अर्जुन सर? त्यामुळे आईला किती त्रास होतो माहिती आहे का? तर अर्जुन म्हणतो की मग काय करू मी? तर अर्जुन म्हणतो की तुम्हाला कळतंय का तुमच्यावरचा अटॅक माझ्यामुळे झालाय. तेव्हा सायली म्हणते की जे झालंय ते झालंय, पण आता तुम्ही का त्रास करून घेता? तर लगेचच सायली म्हणते की मला कळतंय सर तुम्हाला या गोष्टीचा एवढा त्रास होतोय कारण मी तुमची कोणी लागत नाही. सायली म्हणते की तुमच्यामुळे मला यातून जावं लागत आहे असं तुम्हाला वाटतं ना, पण आता हा विषय संपवा कारण आता माझे फक्त 5च महिने उरलेत. ते ऐकून अर्जुनला मोठा धक्का बसतो. तर सायली तेथून निघून जाते. तेव्हा अर्जुन बोट करत चैतन्याला म्हणतो ऐकलंस का कसं बोलल्या त्या? मी यांचा कोणीच लागत नाही, यांना काही हर्ट बीट नाही आहेत का?
तर चैतन्याला अर्जुन म्हणतो की देवाने यांच्या हार्टच्या जागी दगड फिट केला असेल. नेहमी ह्या बोलत असतात 5 महिने उरलेत, 5 महिने उरलेत. तर आता इकडे अस्मिता ही प्लॅनप्रमाणे अर्जुनच्या बेडरूममध्ये तिचा फ्रंट कॅमेरा ऑन करून मोबाईल ठेवते. तर इकडे आता अर्जुन आणि सायली बोलू लागतात. तर सायली म्हणते की आता मी खाली झोपणार. तर अर्जुन म्हणतो की तुमचा खालचा पसारा हा बंद करा. सायली म्हणते की अहो हा पसारा फक्त आता 5च महिने होणार आहे, कारण 5 महिने असे संपून निघून जातील आणि मग माझं कॉन्ट्रॅक्ट पूर्ण होऊन मी सुद्धा इथून निघून जाईल. तर ते सर्व सायलीचे बोलणे आता त्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड झालेले असते. तर सायली म्हणते की मी 5 महिन्यानंतर गेल्यानंतर हवा तेवढा पसारा करा, तुम्हाला कोणी बोलायला येणार नाही. तर अर्जुनला मोठा धक्का बसतो. त्यानंतर अर्जुन सायलीला म्हणतो की मिसेस सायली, माझं जरा तेवढं पुस्तक आणून देता का. तर सायली ही आता अर्जुनला पुस्तक आणून देण्यासाठी त्या पुस्तकांकडे जाऊ लागते. तेवढ्यात सायलीसमोर तो अस्मिताने ठेवलेला मोबाईल येतो आणि त्यामध्ये कॅमेरा ऑन असताना सायलीचा फोटो त्या मोबाईलमध्ये येतो आणि सायली ते मोबाईल फोन बघते. तेव्हा आता अस्मिताचा भयानक पुरावा अखेर सायलीच्या हाती लागलेला असतो. तेव्हा आता तो मोबाईल अर्जुनला दाखवून अर्जुन आणि सायली अस्मिताचा कसा पर्दाफाश करतात हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा.